मित्रांनो, प्राचीन काळापासून घरातील स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा दिला जातो. मग ती पत्नी असो, मुलगी असो, आई असो किंवा सून असो. धन आणि सौभाग्याची देवी लक्ष्मी तिथे वास कधीच करत नाही जिथे स्त्रियांचा अपमान होतो. आपल्या धर्मग्रंथातही स्त्री ही देवीच्या 9 रूपांशी निगडीत आहे. तिची इच्छा असेल तर ती घर सुखाने भरते आणि तिचा निश्चय असेल तर ती स्वर्गाचं देखील नरकात रूपांतर करू शकते. एवढी ताकद एका स्त्रीमध्ये असते. जर एखाद्या स्त्रीवर एवढी महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असेल तर साहजिकच तिच्यावरही काही कर्तव्य असतीलच की. ती पूर्ण करून ती आपल्या कुटुंबाचा आनंद टिकवू शकते. वास्तुशास्त्राअंतर्गत घरातील स्त्रीशी संबंधित अशा काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ज्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या संकटातून किंवा दुःखापासून वाचवण्यासाठी प्रभावी ठरतात. तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही अशाच काही चुकांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ज्या महिलांनी कधीही करू नयेत. कारण जर तिनं असं केलं तर तिचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. घराची शोभा वाढवणारी आणि त्याच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणारी ही स्त्री आहे. परंतु महिलांच्या काही कामांमुळे आई लक्ष्मी घरातून निघून जाते. तुम्हाला माहीत आहे का की वास्तूनुसार महिलांनी अनेक गोष्टी या अजिबात करू नयेत. परंतु काही गोष्टी जर केल्या तर घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जर महिलांनी या गोष्टी केल्या तर घरामध्ये गरिबी येते आणि घरात नेहमी संपत्तीची कमतरता भासते. तर मग चला जाणून घेऊयात वास्तूनुसार कोणती कामं महिलांनी करू नयेत. आणि तसेच शेवटी आपण हे देखील जाणून घेऊयात की कोणत्या उपायांनी घरामध्ये धन आणि संपत्तीचा वर्षाव होईल. सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजेच घरातील साफसफाई. जर स्त्री स्वतः घर झाडत असेल तर हे काम नेहमी सूर्योदयापूर्वी करावं. सूर्योदयानंतर घराची साफसफाई केल्यानं घरामध्ये दारिद्र्य येतं. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजेच कंगवा करणे. सूर्योदयानंतर केस विंचरल्यानं वास्तुदोष निर्माण होतो. संध्याकाळी केसांना कंगवा करणं किंवा केस विंचरणं हे टाळावं. यामुळे माता लक्ष्मी ही निश्चितच नाराज होते. त्यानंतर स्वयंपाक. महिलांनी आंघोळ करूनच स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करावा. आंघोळ करण्यापूर्वी स्वयंपाकघरात प्रवेश कधीही करू नये. यानं घरामध्ये दारिद्र्यता येते. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आंघोळ. घराची साफसफाई केल्यानंतर महिलेनं लगेचच आंघोळ करावी. उशिरा स्नान केल्यानं घरामध्ये दारिद्र्य येतं. महिलांनी आंघोळ करून देवाला प्रसाद अर्पण करावा. देवी लक्ष्मीला प्रसाद अर्पण करण्यापूर्वी काही खाल्लं तर लक्ष्मी क्रोधित होऊ शकते, हे लक्षात असू द्यावं. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजेच राग येणं. ज्या घरामध्ये स्त्री नेहमी रागावलेली असते आणि कधीही प्रसन्न नसते त्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा होत नाही. काही वास्तू उपायांनी घरातील गरिबी ही दूर केली जाऊ शकते आणि सुख समृद्धी आणता येते. तर मग तेही आपण जाणून घेऊयात. काय आहेत हे उपाय? तर ते पहा की घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला स्विमिंग पूल आणि पूल कधीही बांधू नये. यामुळे घरामध्ये दुःख आणि गरिबी पसरते. घरातील कॅश लॉकर हे घराच्या उत्तर दिशेला उघडेल अशा प्रकारे ठेवावं. कुबेराचं चित्र लॉकरमध्ये ठेवल्यानं घरामध्ये समृद्धी येते. कॅश लॉकर चमकदार प्रकाशामध्ये ठेवलं नाही ना याची खात्री करा. यानं तुमच्या घरातील सर्व धनसंपत्ती बाहेर जाईल. घराच्या मध्यभागी कधीही आपण घाण राहू देऊ नका. घराच्या मध्यभागी कोणतीही रचना तुम्ही उभी करू नका. या भागामध्ये तुम्ही मंदिर बांधू शकता. घरामध्ये जास्तीत जास्त समृद्धी आणण्यासाठी वास्तू म्हणते की कॅश लॉकरच्या समोर एक आरसा ठेवा ज्यामध्ये रोख लॉकरची प्रतिमा दिसेल. या उपायानं तुमची संपत्ती ही दुप्पट होऊ शकते. जर तुमच्या घरासमोर खूप उंच इमारत असेल तर ती तुमच्या घराच्या प्रगती आणि समृद्धीमध्ये अडथळा आणते. घर बांधण्यापूर्वी किंवा खरेदी करण्यापूर्वी हे नेहमी लक्षात ठेवा. ते म्हणजे मनी प्लांट्सच्या बाबतीत घराच्या नैऋत्य भागामध्ये तुमचा मनी प्लांट लावावा. यामुळे तुमची गरिबी कमी होते आणि पैशांची कमतरता कधीही भासत नाही. त्यानंतर तुमचं संपूर्ण घर हे स्वच्छ असलं तरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये कचरा अजिबात नसावा. तसेच या भागामध्ये पायऱ्या करणं देखील टाळावं. घराच्या भिंतींमध्ये खूप प्रयोग न करण्याचा प्रयत्न करावा. वास्तूनुसार घराच्या भिंती अगदी सरळ असाव्यात. वाकड्या आणि आसमान भिंती तुमच्या घराच्या समृद्धीचा मार्ग हा रोखू शकतात. त्यानंतर घराचा दक्षिण पश्चिम भाग हा घराच्या उत्तर पूर्व भागाच्या वर असावा. घराचा उतार हा त्यानुसारच असावा. याशिवाय घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला
भिंती ज्या आहेत त्या पूर्व भिंतीपेक्षा जाड असाव्यात. वास्तूनुसार जेव्हा घर, रस्ता आणि इतर इमारतींच्या बरोबरीनं असेल तेव्हा ते शुभ मानलं जातं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने या काही गोष्टी आहेत ज्या स्त्रीने कधीही करू नयेत आणि काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच कराव्यात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही टिकून राहील. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.